नमस्कार. प्रेम गायकवाड चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण बनवूया चिंचाचं फूल तुरीच्या डाळीमध्ये टाकून पातळ वरण बनवूया आपण. चला बनवायला सुरुवात करूया. मला थोडीशी पातळ वरण बनवायचं आहे म्हणून चिंचाचं फूल अर्धी वाटी घेतले आहे. आपल्याला जास्ती डाळ बनवायचं असलं तर जास्ती पण घेऊ शकता. चिंचाच्या फुलाला आपण 2 वेळेस धुवून घेऊया. चिंचाचं फूल 2 वेळेस स्वच्छ धुवून झालं आहे. चिंचाचं फूल वर्षामध्ये 1 वेळेस येत आहे. ज्या त्या सीझन मध्ये 2 वेळेस तर खायला पाहिजे. चिंचाचं फूल आंबट असते, चव पण चांगली असते. आणि चिंचाचं फूल डाळीमध्ये घातल्यावर टमाटा घालायची गरज नसते. 1 वाटी तुरीची डाळ घेतली आहे. डाळीला आपण 2 वेळेस स्वच्छ धुवून घेऊया. तुरीची डाळ आपली 2 वेळेस स्वच्छ धुवून झालं आहे. आपल्याला तुरीची डाळ शिजायला पाणी जेवढं लागते तेवढं पण पाणी टाकूया. या तांब्यानं अर्धा तांब्याने पाणी टाकले आहे. जास्ती पाणी टाकल्यावर आपली डाळ उतू जात आहे. थोडंसं तेल टाकूया, म्हणजे आपली डाळ लवकर शिजते तुरीची. थोडंसं असं फिरवूया, म्हणजे चांगला मिक्स होतो आपला तेल. कुकरला ढक्कन लावूया. गॅस पेटवूया. कुकर गॅसवर ठेवूया. 4 शिट्ट्या होऊ देऊया. चिंचाचं फूल किती फ्रेश आहे. गावाकडे असंच झाडाचं भेटत आहे. एकदम ताजा ताजा फूल आहे आपला चिंचाचा. आपल्याला पण चिंचाचं फूल भेटल्यास 1 वेळेस बनवून पहा. आमच्या दारातच आहे चिंचाचं फूल. 4 शिट्ट्या झाल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. कुकर साईडला ठेवूया. 2 मिनिटं कुकरची हवा जाऊ देऊया. डाळीत टाकण्यासाठी आपल्याला पाणी जेवढं लागते तेवढं आपण गरम करून घेऊया. कढई ठेवूया. या तांब्यानं 2 तांब्या पाणी टाकले आहे. आपल्याला वरण जास्ती बनवायचं असेल तर आपण जास्त पण पाणी गरम करून घेऊ शकता. आपला पाणी गरम झालं आहे तर गॅस बंद करूया. कढई खाली ठेवूया. कुकरची हवा गेली का बघूया. कुकरची हवा गेली आहे. कुकरची हवा गेल्याशिवाय ढक्कन काढायचं नसते. आपली तुरीची डाळ कशी शिजली बघूया. छान शिजली आहे. एकदम नरम नरम शिजली आहे. डाळ घोटणीनं आपण डाळ घोटून घेऊया. आपली डाळ घोटून झाली आहे. डाळीसाठी पाणी गरम करणं टाकूया. चांगलं मिक्स करून घेऊया. आपली डाळ व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आपण डाळीला फोडणी देऊया. गॅस पेटवूया. पॅन कढई ठेवूया. पॅन कढई गरम होऊ देऊया. आपला पॅन गरम झाला आहे. 1 चमच तेल टाकूया. तेल गरम होऊ देऊया. तेल गरम झालं आहे. छोट्या चमचनं 1 चमच राई टाकूया. 1 चमच जिरा टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. गॅस सुरू करूया, म्हणजे राई जिरा आपला करपणार नाही. राई जिरे कळले आहेत. आपण 1 कांदा कट केलेला टाकूया. कांदा लालसर होईपर्यंत आपण फिरवूया. कांदा लवकर लालसर व्हावा म्हणून आपण पाव चमच मीठ टाकूया, म्हणजे आपला कांदा लवकर लालसर होतो. त्याला फिरूया. कांदा आपला ब्राऊन झाला आहे. या चमचनं 2 चमच मिरची पावडर घेतली आहे. आपण जास्ती पण घेऊ शकता, कमी पण घेऊ शकता. फोडणीमध्ये टाकूया. या छोट्या चमचनं अर्धा चमच आपण हळद पावडर टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. आपली डाळ आपण पाणी टाकून मिक्स केलेलं टाकूया. त्याला व्यवस्थित फिरून घेऊया. पाव चमच फोडणीमध्ये मीठ टाकले होते. आता अर्धा चमच टाकूया. झाकून ठेवूया. डाळीला चांगली उकळी येऊ देऊया. गॅस फास्ट करूया. पातळ वरणाला चांगली उकळी आली आहे.
आपण गावच्या चिंचाच्या झाडाचं फूल टाकूया. चिंचाच्या झाडाचं फूल टाकल्याने टमाटाची गरज नसते. त्याला फिरून घेऊया. आणि आंबट आंबट छान लागते डाळ. त्याला आणखीन एक चांगली उकळी येऊ देऊया. झाकून आपल्या पातळ वरणाला चांगली उकळी आली आहे. बघूया आपल्या चिंचाच्या झाडाचं फूल शिजलं आहे का. हे बघा शिजून गेला आहे. चिंचाच्या झाडाचा फूल एकच उकळीमध्ये किती छान शिजला आहे. आपण गॅस बंद करूया. थोडीशी कोथिंबीर टाकूया. त्याला पण व्यवस्थित फिरून घेऊया. चिंचाच्या झाडाला वर्षामध्ये एकदाच फूल येत आहे. ते आपण खाल्ल्याने चांगला विटामिन्स भेटतो आपल्याला. एकदा तरी आपण खाऊन पहा, पौष्टिक असतो. या पद्धतीनं चिंचाचं फूल टाकून पातळ वरण बनवून पहा, खाऊन पहा. भाकरीसोबत पण छान लागत आहे. चपातीसोबत पण छान लागत आहे. भातासोबत पण खाऊ शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. असेच आणखी व्हिडिओ पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.